मन मंदिरा गजर भक्तीचा. पेशवेकालीन महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे आणि आजचे कपडे पुष्कळ फरक. 25 वर्षात सुद्धा पुष्कळ फरक झाला. एक 50-60 वर्षापूर्वी कुठे पंजाबी ड्रेस होते महाराष्ट्रामध्ये? साड्याच होत्या. आता इथून तिथून पंजाबी ड्रेस सुरू झाले. तरुण असू दे, मध्यम वयाची असू दे, वय झालेली असू दे. पूर्वी जर कोणी घातलं असेल तर बाबा किती फॅशन करायला लागले, हे काय वय आहे का पंजाबी ड्रेस घालायचं? मुलीने घालणं बरोबर, पण आता त्याच्याबद्दल काही कालमानानुसार बदल आहे आणि हे होतच राहतं. खाण्यापिण्यात बदल झाले. पूर्वीची पुणेरी जेवण म्हणजे काय? अशोकराव, बटाट्याची सुकी भाजी, आळूची भाजी, भजी, बुंदीचे लाडू, काय चटणी, कोशिंबीर, म्हणजे लग्नाचं जेवण झालं. आता बोलूच नका. म्हणजे मलाही त्यातली नावं येत नाही तितके प्रकार. काय मग चायनीज आले, त्याच्यात पंजाबी आले, सगळ्या समाजाचं जेवण त्या लग्नामध्ये असतं. जेवण झाल्यावर पुन्हा आईस्क्रीम असतं. आपल्याकडे ताक होतं, आता आईस्क्रीम आलं. कालमानानुसार हा बदल होत राहतो बरं का. त्याच्यामध्ये काही विशेष नवल आहे असं मानायचं काही कारण नाही. हा बदल बरोबर आहे. आणि सुरुवातीला माणसं मान्य करत नाहीत, पण काळाच्या ओघामध्ये मान्य करतात. पूर्वीच्या काळी बोडकं फिरणं, बिनटोपीचं गावातून फिरणं, नवे हातामध्ये टाक घेतला ना की सुद्धा डोक्यावर टोपी घालून मग लिहायचं. अंगात बंडीच असायची पण डोक्याला टोपी असायची. आणि एखादा जर बोडका माणूस निघाला म्हणजे कोण गेलं तेव्हाच बोडकं जायचं. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये सुद्धा व्यवहार आहे बरं का. काळ्या टोप्या घालत होत्या, त्या धुवायच्या कशा? मग त्यापेक्षा न घालता हीच प्रथा पाडा. आता घालण्याचा प्रश्नच नाही, कोणी घालतच नाही. म्हणजे कालमानानुसार या सगळ्या पद्धती बदलत गेल्या. तसंच परमार्थामध्ये सुद्धा कृतियुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये त्या काळातला परमार्थ एका लेवलनी चालला होता आणि कलियुगातला परमार्थ हा भिन्न आहे. हां, फक्त माझ्या माहितीप्रमाणे आमचा प्रवचनकारांचा ड्रेस तोच राहिला आहे. धोतर, सदरा आणि फेटा. फक्त फेट्यामध्ये अलीकडे बदल केला. काही काही लोकांनी भगवे फेटे वापरायला सुरुवात केली. माझा काही प्रश्न नाही बोलण्याचा. पण पूर्वीचे कीर्तनकार जर बघितले, वारकरी, हरदासी कीर्तनकार पगड्याच घालत होते, पण वारकरी कीर्तनकार हा पांढरा फेटाच बांधायचा किंवा रुमाल. रुमाल म्हणजे त्रिकोणी आणि ते असं करून 2 बाजूनी बांधायचं, तर रुमाल त्याला म्हणायचे. बरोबर आहे, कारण रुमालसुद्धा चौकोनीच असतो आणि तो बांधायचा सुद्धा चौकोनीच. पण आहे तो ड्रेस तोच आहे. जसं इथे बदल झाला नाही. नामदेव महाराजांचा काळ बघा, तुकाराम महाराजांचा काळ बघा. फक्त बदल कुठे झाला माहिती आहे का? ज्या त्या भागातल्या पगड्या निराळ्या झाल्या. तुकाराम महाराजांची पगडी निराळी, ती झुंजरी भागातली पगडी. आमचा सातारी फेटा निराळा. हे इथे सदर कधी येणार नाही असंच जाणार फेटा. सातारी फेटा ज्या त्या पण फेटाच. माझं म्हणणं कळलं का? त्याच्यात काही पण नेसण्याची पद्धत धोतर तीच. हा जसा एक दुवा आहे तसं कृतत्रेत, द्वापार, वेदाचा काळ, उपनिषदाचा काळ, पुराणांचा काळ आणि सध्या चाललेला कलियुगाचा काळ. कृतयोगी शमदमादी साधने, त्रेतायोगी अगमोक्त पूजन तंत्र विधान विधियोक्त.
या परी त्रियुगी जना परमसंकट साधना. म्हणजे ही साधनं करताना माणसांना त्रास होत असे. कलियुगी सुगम साधन, नलगे योग याग त्यागदान, पण निर्लज्ज करिता हरिकीर्तन आणि चारी मुक्ती चरणवंदिती. सोपं कुठे आलं नाही का. कृतयोगामध्ये शमदमादी साधन होती, यज्ञ याग होते. इतकं काही सोपं नव्हतं. जरा जर चुकलं तर पापच. शब्द उच्चार करताना थोडा जरी अशुद्ध उच्चार झाला तर ते पाप होतं. बरं का. सहज मागे सांगितलं आहे, पण आता विषय आला ओघाने म्हणून सांगतो. आता ब्राह्मणामध्ये संध्या करतात. म्हणजे ते कोणत्या वेळेला घ्यावी, काय मंत्र म्हणावा, गायत्री मंत्र म्हणत असताना कसं घ्यावं, याला नियम आहे. पण एखाद्याला वाटलं वाजवीपेक्षा जास्ती घ्यावं, उन्हाळा चालू आहे, तहान लागली आहे, आता म्हणला केव्हा उठून पाणी प्यायचं आणि संध्या संपायची, त्यापेक्षा आत्ताच पिऊन घ्या. मी सांगत नाही, नाथांची भागवतातली ओवी सांगतो. अचमनी माश मात्र जीवन, घेतल्या होय पावन, पण तेच अधिक घेतलिया जाण, सुरापान तै दोष. माश मात्र जीवन म्हणजे कळलं का. हे उडदाचा दाणा. पळी किती खोल असावी तर उडीद मावा इतकीच, झाकूही नाही आणि बुडूही नाही, असं पळीचं माप असावं. आता एवढा कोण ते माप टाकून उडीद टाकून पळीचं करतोय. आणि एक पळी जर जास्ती घेतली तर संध्या करत असताना सुद्धा, दारू न पिली असताना सुद्धा दारू पिण्याचे दोष लागतात. किती अवघड आहे बघा. इतकं सोपं नाही. म्हणून कृतयोगी शमदा बरोबर आहे. म्हणून इथे कसे म्हटलंय बघा. वाया तू दुर्गमान घाली मन. हे दुर्गम आहे सगळं, इतकं सोपं नाही. जरा जरी चूक झाली तरी संपलं. उच्चारामध्ये चूक झाली संपलं. तसं इथे काही नाही. किती चुका होऊ दे माफच. माझं बोलणं कळलं का. किती चुका झाल्या तरी माफच. त्याच्याबद्दल काही रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, काही नाही, काही नाही. उच्चार अशुद्ध झाला तरी चालतं, चालतं. नामामध्ये ती अडचण नाही. संतांनी काय केलं, परमार्थातल्या ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या. हा महत्त्वाचा भाग आहे. काय महत्त्वाचा भाग काय नाही का. आता पूर्वीच्या बायका चुलीवर स्वयंपाक करायचं, इतकं काही सोपं आहे का ते. आता चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे फॅशन झाली. बोर्ड असतात. आमच्याकडे चुलीवरचं काय तळलेलं वांगं मिळेल, चुलीवरची भाकरी. काय आता मला काही कळे ना. म्हणजे चुलीला महत्त्व झालं, गॅस संपला कालमानानुसार. म्हणजे जे एका काळी विशेष काही नव्हतं, चुलीवर स्वयंपाक करणं म्हणजे सहज स्वभाव होतं. त्या मातीच्या चुली, त्याच्यावर ते ठेवायचं, मग लाकडं घालायची. ते सुद्धा कसं बाय यांना आत्ताच्या मुलीनं चूल पेटवायला लावा, येणार नाही चूल पेटवता. ती सुद्धा लहान काड्या घालून आणि फुंकणीने हसून हो हो ती एकदमच फुकत होती. म्हणजे फुकलं की ती विजूनच जात होतं. मग कसं फुकायचं, हळूहळू हो हो हो. मग हळूहळू अग्नी पेटता 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 एकदा पेटला की नुसतं आता पुढे लाकूड सरकवायचं. बरोबर आहे ना. पण ते लाकडाणा पूर्वीच्या काळी कुठे गडी माणसं होती. मग पुरुषांनी किंवा बायकांनी रानात जायचं, त्या मोळ्या आणायच्या आणि त्या पेटवायच्या, बारीक करायच्या. आता काय नाही.
म्हणून चुलीवरचे संसार हळूहळू टिकत होते. सध्या सगळेच गॅसवर आहेत. किती दिवस लग्न टिकेल, किती दिवस पुरून उरेल सांगता येत नाही. सगळे गॅसवरच असतात. आलं का लक्षात? म्हणून चुलीवरचा स्वयंपाकाला महत्त्व आलं बरं का. तिथल्या कुठचंही तुम्ही येताना बघा, आता मी सातारा रोडनी येतो, अरे बापरे 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 असं लिस्ट लावलेलं असतं. काय मी काहीतरी म्हणतो, जात तर कधीच नाही, चला रे जरा चुलीवरचं खाऊन येऊ, आम्हाला काही अप्रूप नाहीच याच्यात. आलं का? काय त्याच्यात विशेष काय अप्रूप आहे? वारीच्या रस्त्याने चुलीवरचे स्वयंपाक असतात तर चालूच राहतं. मग पुन्हा काय सांगतायत माहिती आहेत का? चुलीवर जशी भाकरी होते तशी गॅसवर होत नाही. आता कालमानानुसार, पण किती जरी चुलीवर भाकरी चांगली होत असली तरी बायकांच्या सुखाच्या दृष्टिकोनातून गॅसच चांगला. त्यांना ते चूल पेटवण्याचा त्रास नको, ती भानगड नको. एक गॅसचं सिलेंडर 700 रुपयाचं आणलं की महिनाभर चालतं, पुन्हा भानगड नाही. बरोबर आहे ना? कालमानानुसार बदल झाला ना. आमच्या लहानपणी ते नॉनस्टिक काहीच नव्हतं. तेल घालायचं म्हणजे चिकटायचं नाही. आता तेल ज्यांना खायचं नाही त्याला तेल न घालता सुद्धा न चिकटणारी पोळी, न चिकटणारं थालीपीठ होतं. नॉनस्टिक. काय त्याला ते काळे एक लावलेलं असतं, तेही पोटात जातं बरं का अशोकराव. आमच्या एका माणसात धुवायला सांगितलं, त्याला वाटलं हे काळंच पूट चढले म्हणून त्याने तेच खरडून काढलं. मी म्हटलं काय केलं? अहो म्हणलं ते इतकं खराब झालं आहे, काळं पूट चढलं आहे. धन्यवाद म्हटलं, आता जा आईसाहेबाकडे काय होतं आहे ते बघ. हो, पूर्वीच्या काळी तो तवा तापला आणि खरडला की खरडून जायचं. तसं त्याला वाटलं काहीतरी ठीक आहे. कशाकरता सांगतोय? आपलं हसत खेळत. कालमानानुसार हे सगळे बदल होतात आणि आपण ते मान्य करतो. इलेक्ट्रिक चुलासुद्धा, आता गाड्यासुद्धा इलेक्ट्रिकच्या येण्यात आहेत. मान्य करायला पाहिजे. कुठेतरी रस्ता आहे कितीतरी किलोमीटर की त्याच्यावरून चाललं की त्या रस्त्यावरून गाडी आपोआप चार्ज होते. आता हे बघा की तुमच्या पुण्याचे रस्ते, वरून गाड्या जायला लागल्या आता. ट्रेन चालू झाल्या. कधी पुणेकरांना वाटलं होतं अशी गाडी येईल? आपला टांगा आणि टांग मारून बसणे. काय पूर्वीची माणसं कशी बसायची ते असं हपिंग करून अशी टांग मारायची. आता काय नाही, आता असं हळूच ते तिरकं करायचं, कारण ते पडेलच नक्की खात्री आहे माझी. त्यालासुद्धा त्या बसण्यालासुद्धा काही ते चक्क लेडीज सायकल वापरतात. आता तो काळ संपला. आता मोटरसायकल आली, आता गाड्या आल्या. अहो किती काळ पुण्याचा बदलला. प्रत्येक घरात जेवढी माणसं तेवढ्या मोटरसायकल आणि एक गाडी तरी असतेच. काळ बदलला. काय पूर्वी घोडेगाडी म्हणजे फार मोठी. तसं एक शाश्वत आहे. यज्ञ याग जप तप ध्यान धारणा याच्यात पुढे सरकलं. पण वेदाच्या काळात नाम होतं, उपनिषदाच्या काळात नाम होतं आणि आता कलियुगामध्ये सुद्धा नाम आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.